आणि मी कशालाही तयार असतो. माझ्या बॅगेमध्ये 8 शर्ट असतात. त्यामुळे शाई फेकली की दुसरं शर्ट घालायचं लगेच सुरू. सोलापूरला तर माझ्या शाई फेकण्यानंतर मी 500 निवेदनं स्वीकारली, कारण त्याविषयी गर्दीचा फायदा घेऊनच त्यांनी शाई फेकली. त्यामुळे पुण्याकडे माझं कोल्हापूरकडे पण लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला उद्या कोल्हापूर आहे. महत्त्वाची आहे, परंतु अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातले नाही, मलाही माहीत नव्हतं. मी लगेच कलेक्टरना म्हटलं की आत्ताच्या आत्ता सगळं सुरू करा. आणि बाहेर निवेदनं होती, ती निवेदनंसुद्धा मी लगेच स्वीकारली. जवळजवळ 10-11 निवेदनं होती. कायला आढावा बैठकीच्या वेळेला मला काहीच कल्पना, मला कोणतरी SMS आला, मग मी लगेच बाहेर पाठवलं आणि त्यांना म्हटलं की सगळे निवेदनावर नाद घ्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहजासहजी पत्रकारांना जो आहे तो वावर होत नाही. तुम्ही आले तेव्हा आता अशा वेळेस सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला भेटतील अशी काही पुढच्या वेळेस पाहायला मिळेल का? नाही, आज मी खूप सर्वसामान्य माणसांना भेटलो, खूपच. अजूनही कोणी असेल तर मी थांबून भेटायला तयार आहे. त्यामुळे कलेक्टरांनी काळजी म्हणून जी काही हे घेतली प्रिकॉशन, हे काही होऊ नये म्हणून, तर त्यांना म्हटलं काही होत नाही आणि जे व्हायचं असेल ते काही चुकत नाही. आणि मी कशालाही तयार असतो. माझ्या बॅगेमध्ये 8 शर्ट असतात. त्यामुळे शाई फेकली की दुसरं शर्ट घालायचं लगेच सुरू. 2दा शाई फेकली. दोन्ही वेळेला 3ऱ्या मिनिटाला मी बाहेर पडलो. सोलापूरला तर माझ्या शाई फेकण्यानंतर मी 500 निवेदनं स्वीकारली, कारण त्याविषयी गर्दीचा फायदा घेऊनच त्यांनी शाई फेकली. त्यामुळे मी कलेक्टरना म्हटलं की इतकी ओव्हर सिक्युरिटी आणि सर्वसामान्य माणसांना त्रास होणं बरोबर नाही. ते त्यांनी मान्य केलं की पुण्यामध्ये महत्त्वाची मीटिंग उपोषण मोठ्या प्रमाणात होत असते. पालकमंत्री म्हणून तुम्ही बेळखेडात व्हिजिट करणार का? हो, मी आता सुरुवातच केली ना. दर आठवड्याला एकदा यावं असा माझा संकल्प आहे. आणि आता आज 22-23 झालेल्या कामापैकी 10 कामं आम्ही सिलेक्ट केली जिल्हाभरातली. ती मी फिजिकल बघायला जाणार आहे. त्यात मेळघाटातली जास्त आहेत, कारण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर निधी जातो, पण त्याची अंमलबजावणी नीट होत नाही असं माझं मत आहे. दलित वस्तीमध्ये, आदिवासी भागामध्ये. तर मी फिजिकल बघायला जाणार आहे. महत्त्वाचा विभाग आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पदं जी आहे ती रिक्त आहे. नाही, मी तो आढावा काही घेतला नाही, पण कलेक्टरांना मी हे सांगतो की बघ, की जसं आत्ता मला ह्यांनी मेळघाटच्या आमदारांनी पत्र दिलं की त्यांच्याकडे आरोग्य विभागातली पदं खूप रिकामी आहेत. तर मी लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी 7-8 प्रश्न उपस्थित केले की 50 गावांमध्ये लाईट सारखी जाते वगैरे. तर सगळ्या कन्सर्न ऑफिसरशी मी पुढच्या आठवड्यात त्यांच्याशी बैठक लावेल. तर कृषीचाही आढावा घेऊ. लक्ष राहणार तेवढं तर्कवितर्क काढले जाते. नाही, असं आहे की मी पुण्याचा आमदार आहे. गेली 4 वर्ष पुण्यातल्या सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामांमध्ये मी इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे पुण्याकडे माझं कोल्हापूरकडे पण लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला उद्या कोल्हापूर आहे. त्यामुळे कोणालाही अभि मेरा कुछ काम नाही असं म्हणून सोडता येत नाही. ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही. ते काम टाळणाऱ्या माणसाचं लक्षण असतं. त्यामुळे मी कोल्हापूरलाही तितकाच अटेंटिव्ह आहे. उद्या तिथे माजी आमदार श्रीपतराव शिंदे गेले, ते कोल्हापूरपासून 70 किलोमीटर आहे गडिंगला, ते मी जाणार आहे. ओके.